भीमराव कराळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली आहे। त्यातच काल छाननी झाली। छाननीमध्ये काय 1, 2, 3 अर्ज बाद झाले, पण बाकीचे सगळेच्या सगळे राहिले। आता महाराष्ट्र लेवलला म्हटलं तर सोलापूर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समितीचे अर्ज बाद झालेले आहेत। परंतु इंदापूर तालुक्यामध्ये मात्र म्हणावा असे अर्ज कोणाचे बाद झाले नाहीत, तर सगळ्यांचेच अर्ज राहिलेले आहेत। जवळपास 368 अर्ज आले होते। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अर्ज हे इंदापूर तालुक्यात आलेले आहेत आणि त्यापैकी थोडे 1-5-6 अर्ज बाद झाले नाही, तर सगळेच्या सगळे तसेच म्हणजे 360चा आकडा जवळपास आहे। आता ह्यामध्ये काय डमी भरलेले आहेत, काय डबल असतील, पक्षाने भरायला सांगितलेले असतील, ते सगळे काढून घेतील। पण ह्यात दुसरी एक गोष्ट अशी आहे की विरोधकांचा जो पॅनल आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र आलेले, त्यांच्या विरोधात जो भारतीय जनता पक्षाचा पॅनल आहे, तर या भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला मात्र पॅनलचे जे उमेदवार आहेत हे उमेदवार मात्र कच्चे दिलेत की काय, हे सगळं ठरवून आहे की काय, असा आता प्रश्न सर्वसामान्य माणसाला म्हणजे मतदारांना पडलेला आहे। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका जिल्हा परिषद, जिल्हा पंचायतीच्या जाहीर झाल्यापासूनच कुठंतरी अनेक वर्षापासून निवडणुका ह्या लागल्यामुळं लोकांना असं वाटत होतं की आपल्याला उमेदवारी मिळावी, आपल्याला उमेदवारी मिळावी। एका जागेसाठी अनेक लोक उमेदवारी मागताना आपल्याला दिसले। त्यातच हे महाराष्ट्रामध्ये सगळे सत्र सुरू आहे। त्यातच इंदापूर तालुका हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अग्रगण्य मानला जातो। या इंदापूर तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हा तालुका येत असल्याने या तालुक्याकडं अनेक लोकांचं बारकाईने लक्ष असतं की बाबा खरंच या तालुक्यामध्ये सत्ता ही विरोधकाच्या ताब्यात जाती का। आता काहीसा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की इंदापूर तालुक्यामध्ये 2019ला जे भारतीय जनता पक्ष होता, भारतीय जनता पक्षाचं जे निवडणुकीवरती भारतीय जनता पक्षाच्या एबी फॉर्म वरती काही लोक जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत समितीला निवडून आले होते का। म्हणजे विधानसभा निवडणूक ही हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती इंदापूर तालुक्यामध्ये लढवली होती। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश केला होता। भारतीय जनता पक्षामध्ये काहीच नव्हतं, म्हणजे हर्षवर्धन पाटील म्हणजेच भारतीय जनता पक्ष। परंतु आता परिस्थिती तालुक्याला वेगळी झालेली आहे की प्रवीण माने हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या सोबत प्रदीप गारटकर हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत। त्यामुळे ह्या दोघांची मिळून मोठी अशी ताकद तयार झाली की काय, असं तालुक्याला आता प्रश्न पडू लागलेला आहे। त्यातच पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्यामुळं अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याचा सूर आवळला। आपण जर एकत्र नाही आलो तर आपलं मात्र पंचायत होईल, एकत्र आलो तरच आपलं राजकारण टिकल, महाराष्ट्रामध्ये सत्ता आपली टिकून राहील, सत्ता अबाधित राहील, अन्यथा आपल्या हातून सगळ्या संस्था निघून जातील, असा काहीसा पवित्रा ह्या पवार मंडळींनी घेतला आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या आणि एकत्र येऊन निवडणुका लढवायच्या असं ठरवलं। तसं ती पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेला सुद्धा झालं, तरी सुद्धा त्यांना पराजय पत्करावा लागला होता। आता त्यातच इंदापूर तालुका आणि पुणे जिल्ह्याच्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहेत याला सुद्धा पवारांनी सांगितलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून निवडणुका लढवा, म्हणजे आपले जास्तीत जास्त लोक निवडून आले पाहिजेत। पुणे जिल्हा परिषदेचं जर आपण गणित पाहिलं तर 73 सदस्य असलेली ही जिल्हा परिषद आहे। यापैकी कमीत कमी 36-37 जिल्हा परिषद सदस्य जेव्हा निवडून येतील तेव्हा जिल्हा परिषद ताब्यात येते। तर तेवढे तरी कमीत कमी निवडून आणायचे असं दोन्ही राष्ट्रवादी मिळून ठरवलेलं आहे। आता त्याचीच तयारी म्हणून इंदापूर तालुका असेल, बारामती असेल, आंबेगाव, भोर सगळीकडेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून एकच उमेदवार
देऊन निवडणुका लढवतात. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मिळून एकत्रित उमेदवार आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा असंच आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्रित उमेदवार उभे केलेले आहेत. आता त्यामध्ये पळसदेव बिजवडीमध्ये आपण जो पळसदेव झेडपीचा गट आहे तिथं खरं पाहता प्रवीण माने यांचं प्राबल्य आहे भारतीय जनता पक्षाचा आता ते गेल्यामुळं, परंतु तिथं त्यांनी उमेदवारी दाखल केलेली नाही. तर तिथली जागा ही दुसऱ्याला देण्यात आलेली आहे आणि तिथं राष्ट्रवादी पक्षाकडून दीपक जाधव यांची पत्नी आहे. तर अलीकडे आपण पाहिलं माळवाडी वडापुरी हा जो जिल्हा परिषदेचा गट आहे या ठिकाणी सुद्धा आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव देण्यात आलेले आहेत. तसंच जसं आपण बावड्याकडे वळतो, बावड्याला सुद्धा हर्षवर्धन पाटील यांची कन्या आहे. तर मधला जो काटीचा जो असा मतदारसंघ आहे तो तर तिथं सुद्धा ढोले म्हणून यांना उमेदवारी त्यांच्या घरामध्ये देण्यात आलेली आहे. असं जे सगळेच मतदारसंघ आहेत या दोन्ही राष्ट्रवादीकडून त्या त्या ठिकाणी चांगले उमेदवार देण्यात आलेले आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाकडून मात्र त्या ठिकाणी साधे साधे उमेदवार देण्यात आलेले आहेत की काय असं आता मतदारांच्या मनात सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु आता मतदार नेमकं काय ठरवतात की ह्या भारतीय जनता पक्षाला मतं द्यायची का दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून द्यायची का अपक्षांना मतं द्यायची. आता यामध्ये अपक्षांना सुद्धा खूप मतं पडतील असं चित्र दिसतंय. बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की बाबा हे नगरपालिकेला एकत्र येतात, पुन्हा झेडपी पंचायत समितीला विरोधात एकमेकाच्या जातात आणि पुन्हा आमदारकी खासदारकीला सुद्धा हे एकमेकाच्या विरोधात जातील. कोण कुठं जाते, काय कशी युती होती हे लोकांना कळायला मार्ग नाही. कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जे भांडणं हाणामाऱ्या हे जे होत होतं आज त्या सगळ्यांना एकत्र येण्याची पाळी आलेली आहे. जसं की बाबा हर्षवर्धन पाटील यांना जे सोडून गेलेले कार्यकर्ते होते हे सगळे दत्ता भरणे यांच्या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. परंतु आता झालंय असं की हर्षवर्धन दत्ता भरणे हेच एकत्र आलेले आहेत. मग ह्याच्यामुळं आता नेमकं कोणाकडे जायचं, कोणाला नमस्कार, कोणाला चमत्कार घालायचं अशा अडचणीमध्ये कार्यकर्ते सुद्धा सापडलेले आहेत. म्हणजे मी काल जो व्हिडिओ बनवला होता की कार्यकर्ते वाऱ्यावरती, तर उमेदवाऱ्या ह्या आपल्या आपल्या घरामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे उमेदवार हे जे दिलेले आहेत हे सगळे स्ट्रॉंग आणि चांगले उमेदवार दिलेले आहेत, आपापल्या घरामध्ये उमेदवार दिलेले आहेत. तर दुसरीकडे जर आपण दुसऱ्या पक्षाच्या वतीनं पाहिलं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तर सगळे नौखे उमेदवार आणि जास्त प्रभाव नसलेले असे उमेदवार दिलेले आहेत. मग ह्याचं एक चित्र एकंदरीत असं मतदारांनी सुद्धा काढलेलं आहे की बाबा हर्षवर्धन पाटील, भरणे मामा, प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने हे अजितदादा यांच्या सांगण्यावरून सगळे उमेदवार दिले गेलेले आहेत का. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा उमेदवार इंदापूर तालुक्यातले अजित पवारांच्या सांगण्यावरून देण्यात आलेले आहेत का. म्हणजे किंवा साधे कच्चे उमेदवार द्या, साधे साधे की ज्यांना काही लोक ओळखत नाहीत किंवा ज्यांचं काही प्राबल्य जास्त नाही अशा उमेदवारांना तिकीट द्या. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची जी राष्ट्रवादी घड्याळ्यावरती सगळे उमेदवार आहेत हे सगळेच्या सगळे निवडून येतील. म्हणजे इथं 8 जिल्हा परिषद सदस्य ते 8च्या 8 निवडून येतील अशा पद्धतीनं उमेदवार दिले गेलेले आहेत का असा आता प्रश्न. म्हणजे सर्वसामान्य माणसाला हेच वाटायला लागलेलं आहे की बाबा हे राजकारणामध्ये हे कोण कुठं जातंय, कोण एकत्र येतंय, कोणाच्या सोबत कोण जातंय हे कळायला मार्ग नाही. आणि जे उमेदवार दिलेले आहेत ते सुद्धा एकदम साधे साधे उमेदवार दिले गेलेले आहेत. मग नेमकं लोकांनी करायचं काय, मतदान ह्याच लोकांना द्यायचं का, त्याच्यापेक्षा अपक्ष लोकांना आपण मतदान दिलं पाहिजे असं सुद्धा काही लोकांना आता वाटायला लागलेलं आहे की नको बाबा हे पक्षवाले, अपक्ष लोकांनाच आपण मतदान देऊ आणि त्यांनाच निवडून आणू असं सुद्धा काही लोकांना वाटायला लागलेलं आहे का आता. म्हणजे राजकीय पक्षांबद्दल लोकांच्या मनात द्वेष निर्माण व्हायला लागलेला आहे. जसं भारतीय जनता पक्षानं कुठला माणूस निवडून आला तरी तो आपल्याकडे घ्यायचा, त्याला बळ द्यायचं, त्याला पैसे द्यायचे, पक्षात घ्यायचा. म्हणजे असं जे सत्र सुरू केलेलं आहे की विचारधारा कुठली ठेवलेलीच नाही. असंच काहीच तालुक्यामध्ये सुद्धा आता सुरू झालंय की काय की बाबा कुठल्या पक्षात असला माणूस तरी त्याला सोबत घ्यायचा. म्हणजे लोक एकदम जमलिंग आणि लोक गोंधळून गेलेले आहेत. हर्षवर्धन पाटलांना 15 वर्ष बाजूला जे ठेवलं ते कारखानदारी
दूध संस्था ह्या ज्या सहकारी संस्था होत्या हर्षवर्धन पाटलांकडे, ह्या संस्था व्यवस्थित चालवल्या गेल्या नाहीत, म्हणून त्यांना बाजूला ठेवलं गेलं. आणि जर पुन्हा तेच हर्षवर्धन पाटील जर सोबत येऊन जर निवडणुका लढवत असतील तर मात्र लोकांनी काय करायचं, काय म्हणायचं, अशी सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे की बाबा आपण ज्यांना विरोध केला, निवडणुकीमध्ये पाडलं, आज त्याच लोकांना जर मतं द्यायची म्हणलं तर कसं काय करायचं. म्हणजे असं सुद्धा लोकांच्या मनात आता प्रश्न उपस्थित निर्माण व्हायला लागलेले आहेत. याच्यामुळे लोक अपक्ष उमेदवाराकडे सुद्धा सर्वाधिक वळतील असं सुद्धा चित्र सध्याचं इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यातले त्यात अनेक मतदारसंघामध्ये इंदापूरच्या म्हणजे जे घराणेशाहीतले उमेदवार उभे राहिलेले आहेत ह्यांच्या विरोधात सुद्धा आणि भाजपच्या विरोधात सुद्धा भाजपचे सुद्धा जे उमेदवार आहेत यांच्या सुद्धा विरोधात लोक नाराजगी लोकांच्या मनात एक प्रकारे आहे की आपण अपक्ष उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे, असंच काहीच सध्या तरी चित्र आहे. आता जे कट्टर कार्यकर्ते जे स्वतःला म्हणत होते की बाबा आम्ही हर्षवर्धन पाटलाचं कट्टर कार्यकर्ते, कोण भरणेंचं सांगत होते की मी भरणे मामाचा कट्टर कार्यकर्ता आहे, आज ह्या लोकांना सुद्धा कळलं नाही की बाबा जे हर्षवर्धन पाटलांबद्दल आपण जे वाईट वाईट बोललो किंवा हर्षवर्धन पाटलांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो, आज तेच जर सगळे वरचे एकत्र येत असतील तर आपण नेमकं करायचं काय, मग ह्याच्यापेक्षा आपला प्रपंच भला आणि आपण भलं, असं सुद्धा म्हणणारी लोक बरेच तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहेत. तर म्हणजे राजकारणाचा सगळा सुतडा गुतडा झालेला आहे आणि या सुतड्या गुतड्यामध्ये सर्वसामान्य माणसाचे हाल व्हायला लागले की काय, असं सुद्धा सध्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. परंतु एकंदरीत आपल्याला एकच गोष्ट म्हणता येईल की बाबा जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे म्हणजे आता दोन्ही काँग्रेस एकत्र झाले आहेत तर ह्यांच्या विरोधामध्ये जे दिलेले उमेदवार आहेत हे उमेदवार मात्र सक्षम असा पर्याय देणं गरजेचं होतं, परंतु सक्षम पर्याय निर्माण झाला नाही असंच काही लोकांचं मत आहे. तर हे सगळं अजित पवारांच्या घरी किंवा अजित पवारांच्या सांगण्यावरून सगळं हे घडलंय का असं सुद्धा लोकांना आता शंका उपस्थित व्हायला लागलेली. आता बघा याच्यामध्ये आता जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार होते म्हणजे गेल्या वेळेस काही जण निवडून आले होते, जसं की बाबा वडापुरी काटेचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये गाणामधून गोटू पांढरे म्हणून होते, ते आता जिल्हा परिषदेला उभे राहिलेले आहेत भारतीय जनता पक्षाकडून. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विलासबापू वाघमोडे भारतीय जनता पक्षाकडून उभे राहिलेले आहेत. तर अशी जी मंडळी आहे, आता हे गोटू पांढरे म्हणजे दत्ता भरणे यांचे कट्टर समर्थक आहेत, विलासबापू वाघमोडे म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. असंच तालुक्यामध्ये हे सगळे एकमेकाचे समर्थक आहेत आणि ते भाजपमध्ये जाऊन उभे राहिलेले. उद्या जर हर्षवर्धन पाटलांना सांगितलं किंवा दत्ता भरणे यांनी सांगितलं तर उद्या जर ह्यांनी उमेदवाऱ्या मागे घेतल्या तर मात्र काय परिस्थिती की हे सगळे बिनविरोधच होऊन जातील. म्हणजे असं सगळीकडे हीच परिस्थिती आहे. जसं किंवा पळसदेव मध्ये डोके म्हणून उभे राहिलेले जिल्हा परिषदेला असतील किंवा सगळ्या कुठल्या बी आपण गटामध्ये गेलो, बिगोन असू द्या किंवा हा असू द्या, तिथं जे विरोधक उभे राहिलेले आहेत म्हणजे हे जे हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे होते ह्यांच्याच गटाची लोक भाजपमध्ये जाऊन उभे राहिलेले आहेत. परंतु उद्या जर ह्यांनी जर सांगितलं की बाबा घ्या उमेदवारी अर्ज माग, तुमच्यासाठी आम्ही काहीतरी करू, पुढच्या वेळेस बघू वगैरे वगैरे असं जर काही सांगितलं गेलं आणि ह्यांनी जर उमेदवाऱ्या मागे घेतल्या तर मात्र हे गट सगळे बिनविरोध होतील. आणि अशीच रणनीती ही राष्ट्रवादी अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाने आखली की काय असं सध्याच तरी चित्र आहे. परंतु हे सगळे एकाच पक्षातली लोक एकमेकाच्या विरोधात जाऊन इकडे तिकडे जाऊन हे उभे राहिलेत असं चित्र तालुक्याला दिसतंय. परंतु हे सर्वसामान्य मतदाराला किती वेड्यामध्ये काढलं जातंय त्याची ही उत्तम उदाहरणं आहेत की कशा पद्धतीने लोकांना येड्यात काढलं जातंय की आम्ही एकमेकाच्या विरोधात, लोक एकमेकाच्या विरोधात उभे ठाकतात या नेत्यांसाठी आणि नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडलं जातंय. असंच चित्र सध्याचं तरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि इंदापूर तालुक्यामध्ये, त्यातल्या त्यात इंदापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक आपल्याला हेच चित्र दिसताना आपण पाहतोय की बाबा इंदापूर तालुक्यामध्ये हेच आपल्याला चित्र अनेक वेळा दिसलेलं आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत ह्या अशा गोष्टी घडूच नाही याच्यासाठी कार्यकर्त्यांनी सुद्धा बाबा पक्ष आणि निष्ठा ही कुठेतरी बाजूला ठेवली पाहिजे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.